बुलढाणा जिल्ह्यामध्ये शिक्षण विभागाचा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। आपल्या मुलाच्या उच्च शिक्षणासाठी गोरगरीब जनतेची मुलं वाऱ्यावर सोडल्याचा धक्कादायक प्रकार बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत समोर आलाय। या संपूर्ण प्रकाराकडे राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीच लक्ष घालून शिक्षण विभागातील शिक्षकांसह अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी पालकांकडून केली जाते। तर रजेवर गेलेल्या या दोन्ही महिला शिक्षकांवर नियमानुसार कारवाई होईल अशी माहिती गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली। बातमी आपण पाहतोय बुलढाण्यामधून। बुलढाण्यात शिक्षणाचा अक्षरशः बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र समोर आलेलं आहे। शिक्षकांनी शिकवण्यासाठी खासगी महिला ठेवल्या, रोजंदारीवर या महिला ठेवण्यात आल्या। वर्षभरापासून रजेवर असलेल्या शिक्षकांनी या महिलांना ठेवलेलं होतं। 200 रुपये इतका रोजची मजुरी दिली जात होती। सर, आमच्या शाळेतल्या 2 शिक्षिका ह्या गैरहजर नाही आहेत। त्यांचा माझ्याकडे अर्जित रजा व बालसंगोपन रजेचा अर्ज माझ्याकडे प्राप्त झालेला आहे। तो मी वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे। या 2 स्वयंसेविका इथे तात्पुरत्या स्वरूपात शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून त्यांना आम्ही शिकवण्याची परवानगी दिलेली आहे। ज्या 2 शिक्षिका आहेत त्या बालसंगोपन रजेवर आहेत आणि बालसंगोपन रजेचा शासन निर्णयानुसार त्या रजेवर गेलेले आहेत। त्यांचे रजेचे प्रस्ताव आपण जिल्हा कार्यालयाला पाठवलेले आहेत। चौकशीमध्ये जर दोषी जर आढळल्या तर निश्चित नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल। जिल्हा कार्यालयाशी मार्गदर्शन मागून त्याच्यावर निश्चित कार्यालय केले जाईल।